नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ईडीची सर्वात मोठी कारवाई, 25 ठिकाणी धाडी, घरात नोटांचा भलामोठा ढीग, व्यापाऱ्यांनी दरवाजा बंद केल्याने शिडीवरून पोहोचले घरात. सक्तवसुली संचालनालयाने कोळसा माफियांविरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या कारवाईमुळे ब्लॅक डायमंडची राजधानी किंवा कोळसा राजधानी म्हणून ओळखले जाणारे झारखंडमधील धनबाद शहर चर्चेत आलं. शहरातील बेकायदेशीर कोळसा खाणकाम, खंडणीखोरी, अनधिकृत कर वसुली आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने प्रमुख कोळसा व्यापारी आणि आउटसोर्सिंग कंत्राटदारांशी संबंधित 30हून अधिक ठिकाणी एका पाठोपाठ एक धाडी टाकल्या आहेत. या कारवाईत BCCL चे प्रमुख आउटसोर्सिंग कंत्राटदार लालाबाबू सिंग, कोळसा व्यापारी अनिल गोयल आणि त्यांचे सहकारी यांच्याशी संबंधित 600 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता व कागदपत्रे उघडकीस आली आहेत. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत सुरू असलेला हा तपास कथित अवैध कोळसा खाणकामातून मिळालेल्या पैशाचा माग काढणे आणि संशयित सिंडिकेट मागील आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्यावर केंद्रित आहे. धनबादमधील सायल ढेला, कटरास, झारिया आणि बँक मोड यासारख्या भागात पहाटेच्या वेळी ईडीच्या रांची विभागीय पथकाने एकाच वेळी छापे टाकले. त्यामुळे संपूर्ण कोळसा पट्ट्यात खळबळ उडाली. या कारवाई दरम्यान LB सिंग यांच्याशी संबंधित ठिकाणांवरून बेकायदेशीर कमाईचे धक्कादायक पुरावे हाती लागले आहेत. 160 कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड्स गोठवण्यात आले असून 600 कोटी रुपयांहून अधिक मूल्याची बेनामी मालमत्ताही निदर्शनास आली आहे.